माझा प्रवास सांगण्यापेक्षा मला 5 वर्षात मी तुमच्याबरोबर बसून जेवढं काही मला शिकायला भेटलं किंवा माझ्या अनुभवातून ते सर्व म्हणजे थोडंफार सांगण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे. कारण मी तुमच्यासारखा समोर बसून या डेस्कवरती बसून तयार केलेल्या गोष्टी खूप ऐकलेल्या आहेत, पण रियालिटी खूप वेगळी आहे. यश अपयश हा फक्त एक प्रवास आहे. म्हणजे आज आम्ही इथं आहे कारण आम्हाला यश भेटलं, आम्ही थोडंसं कष्ट केलं, पण एखादा फेल झालेल्या मुलानं सुद्धा जास्त कष्ट केला असेल आमच्यासारखं, पण त्यानं खचून न जाता जास्त चांगला अभ्यास करावा. आणि ज्यांना क्लास 2 पोस्ट भेटली त्यांनी तर अजिबात खचून जाऊ नका, कारण आपले आत्ताचे टॉपर हे मागच्या वर्षी वनामतीला ट्रेनिंगला होते. त्यामुळे नवीन मुलांनी तर जास्त अभ्यास केला पाहिजे, कारण वनामतीवाले अजिबात सुट्टी देत नाहीत असं मी तर ऐकले. म्हणजे लेक्चर बोलून अभ्यास करतात. मी पण तुमच्यासारखा एक सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे. हे वाक्य समोर बसून ऐकताना मला पण खोटं वाटायचं, पण मला 12वीला फक्त 56% मार्क आहेत. पण त्याच्यानंतर मी MPSCला आल्यानंतर माझे जे काही 100% एफर्ट्स होते ते वापरून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नंतर MPSCचं आयुष्य हे माझं म्हणजे आत्ता 5.5 वर्षाचं आहे, पण याच्यामध्ये माझ्या 2 पोस्ट निघाल्या, म्हणजे एक PS आणि एक STI. तर माझं एकच ध्येय होतं की मला DYSP व्हायचं आहे. तर म्हणजे 4-5 वर्षाच्या आयुष्यात मी माझं म्हणजे 2 पोस्ट निघाल्यानंतर माझं नाव लिहिताना वरती नाव रणजित जगन्नाथ पाटील आणि खाली PSI/STI आणि पुढे 4 डॉट असायचे. त्यावेळेस मला प्रशांत खेडेकर गुरुजींचा एक मेसेज आलेला, नाही कुणाच्या बापाची आहे तुमच्या हक्काची. म्हणजे एखादं ध्येय जर आपण ठरवलं म्हणजे अंतःप्रेरणेतून येणारं तर असतंच, पण बाकीचे बाहेरचे फॅक्टर्स कसे आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतात. की ऑफिसला गेलो तरी इंटरव्ह्यू झाल्यानंतर सगळे मला असंच म्हणत होते की तुम्ही आहे यावेळेस DYSP. म्हणजे अंतःप्रेरणा आणि बाह्य प्रेरणा ह्या ज्यावेळेस दोन्ही म्हणजे एकत्र येतात त्यावेळेस नक्की ध्येय आपलं साध्य होतं. मला असंच एक इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक मित्र भेटला, तो म्हणला की डॉक्टर तुम्हाला DYSP पोस्ट नाही भेटली, दुसरी पोस्ट कुठली भेटली तर. म्हणजे हा विचार माझ्या मनात कधी शिवला नव्हता, पण त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस फक्त 1 मिनिटाचा विचार होईना माझ्या मनाला शिवला, पण नंतर मी तो विसरून गेलो. कारण मी एकच ठरवलेलं की आपण सकारात्मक राहायचंय आणि आपल्याला यावेळेस पोस्ट मिळणार आहे एवढं नक्की, फक्त कुणाला बोलून दाखवायचं नाही. आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे माझे 4 गोष्टी कराव्यात आणि 3 गोष्टी करू नयेत, ह्या फक्त थोडा सल्ला आहे. एक ध्येय स्पष्ट पाहिजे. आपल्याला PSI व्हायचं आहे, STI व्हायचं आहे, DC व्हायचं आहे, DYSP व्हायचं आहे. तर हे ध्येय स्पष्ट ठेवा. त्याच्यानंतर आत्मविश्वास पाहिजे की मी हे करणारच. जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर तुम्ही आयुष्यात कुठलीही गोष्ट करू शकत नाही. तर तिसरी आहे सकारात्मकता, म्हणजे पॉझिटिव्ह विचार. निगेटिव्ह विचार आपल्या मनाला अजिबात कुठेही नाही शिवला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे कष्ट करण्याची तयारी, अभ्यास, फक्त अभ्यास. म्हणजे मला अजून आठवते की मी आत्ता STI म्हणून कार्यरत होतो तरी मी आत्ताची STI प्री दिली. म्हणजे ABCD सेट चुकीचा टाकला आहे, ह्याच्या अगोदर पण मी असं केलेलं आहे. पण मला एक MPSCचा पॅटर्न कसा आहे, कसा चेंज होत जातोय ते समजतं. म्हणजे आपण बाहेर आल्यानंतर तो पेपर 2 तास 1 तास बसून सोडू, ह्याच्यापेक्षा तो 1 तास पेपर तुम्ही तिथं जाऊन चुकीचा रोल नंबर किंवा चुकीचा ABCD जर टाकला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. त्याच्यानुसार आपल्याला आपल्या मेसला, म्हणजे माझ्या मेससाठी मी हे सर्व करायचो, असं तुम्ही पण करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 3 गोष्टींपासून दूर राहावं, म्हणजे MP3 म्हणतो मी त्याला, मित्र मैत्रीण आणि मोबाईल. म्हणजे मित्र म्हणजे MPSCचे सोडून बाकीचे जेवढे सगळे तुमचे मित्र आहेत त्यांच्यापासून दूर राहावा. मला आठवतं की साताऱ्यातले ज्यावेळेस माझे मित्र यायचे त्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर पण आहे, पण फोनच लागायचा नाही. 1-2 महिन्यानंतर भेट व्हायची, त्यावेळेस 2-4 शिव्या पहिल्यांदा बसायच्या, नंतर म्हणायचे चुकीचा नंबर दिलाय, फोन लागत नाही, असं नाही. ह्यावेळेस तुम्ही सांगा मित्र शिवाय द्यायला लागले की तुमचं येत जवळ हळूहळू जवळ यायला लागलेलं. त्याच्यानंतर आहे मैत्रीण. म्हणजे आपलं आत्ता आपण बघतोच रस्त्याने जाताना MPSCचे विद्यार्थी इथं आल्यानंतर पहिल्यांदा आसरा शोधतात, कोण मित्र आणि मैत्रीण भेटते. म्हणजे त्याला घेऊन नाश्त्याला जाणे, चहा प्यायला जाणे, कुठेतरी डिस्कशन करत बसणे, या गोष्टी म्हणजे आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करतात. आई वडिलांनी आपल्यासाठी जे स्वप्न पाहिले की आपला मुलगा अधिकारी होईल, तर या गोष्टी करून म्हणजे अधिकारी होणारे खूप कमी आहेत, म्हणजे हाताच्या बोटा मोजण्यासारखे असतील. पण हे असं करून तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ वाया घालवू नका, एवढं माझं सांगणं आहे. मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठीच करावा.
जे आत्ताचं व्हॉट्सअप वगैरे जे काय आलं आहे स्वतःवर कंट्रोल ठेवा. म्हणजे मला वाटतंय की मी ज्यावेळेस MPSCचा अभ्यास करायला आलो त्यावेळेस मी ठरवलेलं की जोपर्यंत एखादी पोस्ट निघत नाही तोपर्यंत थिएटरला जाऊन पिक्चर बघायचा नाही. तर मी हे पण माझा पूर्ण केलेला आहे. आणि अजून एक सांगायचं वाटतं की मुलं सकाळी म्हणजे लवकर आटपतं घेतो. माझ्या याच्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे माझे आईवडील, ज्यांनी मला कधीही विचारलं नाही की कुठे क्लास करतो, काय करतो, पास झाला का फेल झाला. कारण पहिल्यांदा MPSCचे लेटर घरी जायचे, तुम्ही प्री पास झाला, मेन्स पास झाला, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला. त्यामुळे मला कधी सांगायची गरज पडली नाही की भाऊ मी हे परीक्षा पास झालो, ती परीक्षा पास झालो. त्यामुळे यश हे माझं घरी MPSC लेटरनं पाठवून देत होते. त्यामुळे मला कधी सांगायचा योग आला नाही. आणि बरं एवढं बोलून मी संपवतो आता. थँक्यू.